ओके. आज आपण पुढच्या पाठाला सुरुवात करणार. पुढचा भाग. काल आपण अँड्रोकल्स अँड लॉयन्स च एक पार्ट आपल्या सोयीनुसार आपण केलेला होता. तर आज आपण पुढच्या पार्टला सुरुवात करणार आहोत. हळूहळू आपण समजून घेऊया. काल आपण पाहिलं होतं की अँड्रोकल्स अँड लॉयन्स. तर आपण अँड्रोकलची माहिती बघितली होती काल, की काय पाहिलं होतं की अँड्रोकल्स वॉज अ जनरल काइंड अँड कर्टियस मॅन. ओके. ही वॉज स्लेव. तो स्लेव होता. अँड ही वॉज टू फोर्स टू वर्क टू देअर मास्टर. आता त्याचा मास्टर कसा, मालक कसा होता की हिज मास्टर वॉज अ व्हेरी क्रुएल. तो अतिशय निष्ठुर निर्दयी होता. अँड ही ऑप्टन स्टार्व हिज स्लेव्स अँड विप देम. तो त्यांना मारायचा आणि उपाशी ठेवायचा. सो अँड्रोकल्स वॉन्टेड टू लिव्ह सच अ अनकाइंड मास्टर. अशा दुष्ट मालकाला सोडून जावं असं त्याला वाटायचं. बट लॉ डझंट अलाउड हिम. कायद्याने त्याला बंदी होती, बिकॉज ही वॉज स्लेव. बट वन डे अँड्रोकल्स गॉट अन ऑपॉर्च्युनिटी. त्याला एक संधी मिळाली. अँड ही एस्केप. तो पळाला. अँड्रोकल्स वॉज अ ब्रेव. ही वॉज नॉट कावर्ड. तो ब्रेव होता आणि ही डायरेक्टली रन इन टू द फॉरेस्ट. तो जंगलात पळाला. ही वॉज नॉट अफ्रेड वाइल्ड एनिमल दॅट रोम इन द फॉरेस्ट. जंगलात फिरणाऱ्या त्याला रानटी पशु पक्ष्यांना तो घाबरत नव्हता. नाव ही वॉज हॅपी. बट वन डे व्हाईल ही वॉज वॉन्डरिंग ही सॉ अ लॉयन. एके दिवशी तो फिरत असताना त्याला सिंह दिसला. As soon as he saw a lion, he wanted to run away from there. But after he learned that the lion was in a great trouble because his paw was injured, swollen. त्याला सिंहाला बघितल्याबरोबर त्याला पळून जाण्याची इच्छा होती. पळून जावंसं वाटत होतं, पण त्याला नंतर दिसलं की सिंह हा जखमी आहे. त्याचा पाय सुजलेला आहे, दुखत आहे. सो he now decided to help the lion. त्याने सिंहाला मदत करायची ठरवली आणि सिंहाचा काटा काढण्याचं त्याने ठरवलं. हे आपण काल बघितलं होतं. आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत. मी आता पान नंबर 8 वर येत आहोत. तुम्ही देखील पुस्तक असेल तर पान नंबर 8 काढा, नाही तर इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे ते पहा. इथे डाव्या बाजूला शब्दार्थ दिलेले आहेत आणि हे नंतर आपण प्रश्नांचं चर्चा देखील करणार आहोत. ओके. सो अँड्रोकल्स टूक द पॉ. आता बघा, अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. Deftly he pulled out torn and tearing a piece of his own clothing. The kind man bound up lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. Now look at this new paragraph that we are going to learn today. So in next paragraph, ह्या paragraph मध्ये काय दिलंय? So Androcles took paw in his left hand. अँड्रोकल्सने आपल्या डाव्या हातामध्ये सिंहाचा पंजा अलगद घेतला. सिंहाच्या पंजाला काटा घुसला होता, तुम्हाला माहितीये. तो पाय सुजलेला होता, जखमी झाला होता, दुखत होता. सो अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. लेफ्ट हँड, राईट हँड अँड लेफ्ट हँड. उजवा हात, डावा हात. डाव्या हातामध्ये त्याने अलगद पंजा घेतला. अँड डेप्टली, DEFTLY इथं दिलंय पा. डेप्टली काय दिलंय? स्किलफुली अँड क्विकली, म्हणजे कौशल्यपूर्ण, ताबडतोब. ओके. स्किलफुली म्हणजे कौशल्यपूर्ण, कौशल्याने. सो डेप्टली ही पुल आउट द टॉर्न.
आणि त्याने कौशल्यपूर्ण म्हणजे अतिशय सावधगिरीने कौशल्यपूर्व आपण त्याला म्हणतो शितापीने म्हणू, शितापीने त्याने तो पायात अडकलेला काटा अलगत काढला. देन ही टिअरिंग, टिअर म्हणजे फाडणे, देन ही टिअरिंग पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, त्याने आपल्या जवळ जे कापड होतं त्याने जे कपडे घातले असतील त्या कपड्यापैकी त्याने आपलं कापड, अंगावरचं कापड फाडलं. and the kind man bound, काइंडचा अर्थ आपण कालच पाहिलेला आहे. दयाळू शब्दार्थ तुम्हाला मी यापूर्वी दिलेला आहे, शब्दार्थ तुम्ही लिहून घेतलेले असतील. मी पाठ करायला सुद्धा सूचना केलेली होती, शब्दार्थाची PDF तुम्हाला पाठवलेली होती. तुम्ही किती अभ्यास करतात यावरूनच तुम्हाला धडा समजेल किंवा नाही समजेल. जे अभ्यास करतात त्यांना इझिली समजेल. ओके. सो द काइंड मॅन बाउंड ऑफ लायन्स इंजर्ड पॉ, ह्या दयाळू माणसाने, दयाळू माणूस कोण होता, काय होतं त्याचं नाव? यस, अँड्रोकल्स. सो द काइंड मॅन बाउंड अप लायन्स इंजर्ड पॉ, त्या दयाळू माणसाने त्या सिंहाचे जखमी पाय, म्हणजे ज्या ठिकाणी जखम झाली होती त्या ठिकाणी मलमपट्टी केली, म्हणजे पट्टी बांधली. कापड फाडला आपण पिक्चर मध्ये बघतो, हिरोला लागलं तर हिरोईन लगेच ओढणी फाडते, हिरोला बांधते. तसं त्याच पद्धतीने इथे हिरोईन नाहीये, लॉयन्स आहे आणि अँड्रोकल्स आहे. त्या अँड्रोकल्सने काय केलं की आपले कापड फाडलं आणि ज्या ठिकाणी पायाला काटा लागलेला होता त्या ठिकाणी त्याने चांगलं बांधलं. टू हिज सरप्राईज अँड वंडर, आता पहा, टू हिज सरप्राईज अँड वंडर म्हणजे काय, मी लिहिला अर्थ तुम्हाला, काय आश्चर्य जणू. आणि काय आश्चर्य जणू, द लॉयन्स देन लीक हिज आर्म ऍज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूडचा अर्थ काय दिलाय बघा बरोबर याच्यामध्ये, वहीमध्ये लिहायला सांगितलंय तुम्हाला, वही काढायची. कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे काय, केलेल्या उपकाराची जाणीव असलेला, त्याला कृतज्ञ असं म्हणतात, ग्रॅटिट्यूड. आणि आपलं ग्रॅटिट्यूड, आपल्यावर केलेले उपकार दाखवण्यासाठी आश्चर्य काय जणू, लॉयन्स देन लीक हिज आर्म, सिंह त्या अँड्रोकलचे हात चाटू लागला. नाही तर सिंह आहे तो सहज माणसाला मारू शकतो, पण या ठिकाणी अँड्रोकसने त्याच्यावर उपकार केले होते. त्याच्या जखमी पायातून काटा अलगद काढला होता शितापीने. नंतर त्याला आपले कपडे फाडून त्याची त्याला पट्टी बांधली होती. सो या उपकाराची जाण ठेवण्यासाठी तो त्या अँड्रोकलचे हात आपल्या जिभेने चाटू लागला. सो पुढे पहा, अँड्रोकल्स रिमेन, Androcles remain with Androcles remain with a lion till he could walk again. He would hunt in a forest and share his food with helpless beasts. Every day he would clean and dress lion's wound. Soon lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. Okay, now this is a next paragraph. So Androcles remained. Now he was in a forest and take shelter in a forest, as you know. Androcles जंगलामध्ये होता, त्यांनी जंगलाचा आश्रय घेतला होता. So Androcles remained with the lion till it could walk again. त्याला जोपर्यंत सिंहाला पुन्हा चालता येत नाही तोपर्यंत अँड्रोकल्स तेथेच राहिला. इन अ फॉरेस्ट नियर द लॉयन, सिंहाच्या जवळ जंगलामध्ये राहिला. He would hunt in forest and share his food with the helpless beast. आता तो काय करायचा, he would hunt in a forest, तो जंगलामध्ये शिकार करायचा. लहान लहान प्राण्याची असेल
शिकार करायचा. अँड शेअर इज फूड विथ हेल्पलेस बीस्ट. हु वॉज अ हेल्पलेस बीस्ट? हेल्पलेस बीस्ट कोण होतं? ॲब्सोल्युटली राईट, लॉयन. लॉयन हा हेल्पलेस बीस्ट होता. त्या असहाय्य प्राण्या संग तो आपली शिकार काय करायचा? शेअर. शेअर म्हणजे वाटून घ्यायचा. कारण सिंहाचा पाय दुखरा होता, त्याला चालता येत नव्हतं. अशा वेळेला अँड्रोकल स्वतः शिकार करायचा आणि जे काही शिकार मिळत त्याचा भाग सिंहाला पण द्यायचा, म्हणजे दोन्ही वाटून खायचे. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस लॉयन्स ओन. आणि दररोज ही वुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वुड. तो दररोज सिंहाची जखम स्वच्छ करायचा आणि त्याला पट्टी बांधायचा. Soon the lion was able to move about. आणि हळूहळू लवकरच हा सिंह आता हालचाल करू लागला, म्हणजे त्याला आता चालू लागलं. त्याची जखम हळूहळू बरी होऊ लागली. Many times it followed Androcles wherever he went. आणि मग बहुतेकदा हा जो सिंह होता ना अँड्रोकलच्या, जिथे जाईल तेथे अँड्रोकलच्या मागे मागे जायचा. म्हणजे दोघांची गट्टी जमली, दोस्ती झाली. आता इथे दिले पहा, हाऊ डीड अँड्रोकल्स नर्स द लॉयन ओन. ह्या अँड्रोकल्स सिंहाच्या जखमेची शुश्रूषा कसा करायचा, म्हणजे कशी देखभाल करायचा, की काय ना, एव्हरी डे अँड्रोकल्स क्लीन अँड ड्रेस लॉयन ओन. दररोज काय करायचं पहा, हे उत्तर आहे. एव्हरी डे अँड्रोकल्स वुड क्लीन अँड ड्रेस लॉयन ओन. दररोज तो सिंहाची जखम स्वच्छ करायचा, त्याला मलमपट्टी करायचा. कळलंय? ओके, आता पुढे भाऊ काय होतं. इन द मीन व्हाईल Androcles' master complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture Androcles. They searched for him high and low, but couldn't find him. At last, they came to the forest where Androcles lived. In the meanwhile, आता हे दरम्यानच्या काळात काय झालं, की हा अँड्रोकल्स मालकाच्या ताब्यातून, आपल्या मालकाच्या ताब्यातून पळाला, जंगलात गेला. जंगलात त्याला सिंह दिसला. सिंहाला जखम झालेली होती, सिंहाच्या पायाला काटा घुसला होता, तो काटा दुखत होता. अँड्रोकल्सने हिंमत एकवटली, काटा काढला. काटा काढल्यानंतर त्याला जखम बांधली, जखम स्वच्छ केली. दररोज तो जखम स्वच्छ करायचा, त्याला शिकार करून त्याला अर्धा वाटा द्यायचा. हे सगळं चालू होतं. आणि मग हा सिंह देखील त्याच्या मागे जायचा, वगैरे वगैरे. दोघांची दोस्ती जमली. हे सगळं चालू जातं. ह्या दरम्यानच्या काळामध्ये काय घडलं, कुठे? त्याच्या मालकाच्या घरी. इन अ मीन व्हाईल अँड्रोकल्स मास्टर कंप्लेन म्हणजे तक्रार करणे. कंप्लेन टू, तक्रार केली. टू द अथॉरिटीज बघा, अथॉरिटीज म्हणजे अधिकारी. सैन्यातील जे अधिकारी असतात त्यांच्याकडे त्यांनी काय केली, अँड्रोकलची तक्रार केली. आपण काय करतो, तक्रार कोणाकडे करतो? पोलिसांकडे करतो. त्यावेळेला पोलीस होते का? मग त्याने काय केलं, सैन्याचे जे अधिकारी होते, सेनापती असेल किंवा तत्सम दुय्यम अधिकारी असेल, त्यांच्याकडे तक्रार केली. काय तक्रार केली? that his slave Androcles had run away. की त्याचा जो गुलाम, स्लेव, SLAVE, स्लेव, गुलाम, अँड्रोकल्स रन अवे, त्याचा गुलाम अँड्रोकल्स पळून गेला होता. आणि त्या काळी गुलामांना एकदा का गुलाम म्हणून विकत घेतलं, त्यांना मरेपर्यंत आपल्या मालकाला
सोडून जाता येत नव्हतं. तो कितीही क्रूर असला तरी हे आपल्याला माहितीये, कायद्याने तो बंधनात बांधलेला होता. मग ह्या अँड्रोकलच्या मालकानं ह्या अथॉरिटीज कडे म्हणजे अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली. द सोल्जर्स म्हणजे शिपाई were sent in all direction to capture Androcles. मग आता ह्या अँड्रोकल्सला पकडण्यासाठी हे शिपाई सर्व दिशांना पाठवले. दिशा माहितीये ना, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. आणि ते उपदिशा पण आहे. आता हे लक्षात आहे, सर्व दिशांना पाठवण्यात आले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो. हाय अँड लो म्हणजे वर खाली. तर वर खाली बघणार का ते? नाही. इथे काय येणार, हाय अँड लो ह्याचा अर्थ काय ना, सर्वत्र. त्याने सर्वत्र अँड्रोकल्सला शोधलं. म्हणजे गावागावात पाहिलं असेल, शहरात पाहिलं असेल, कुठे लपून बसलाय का पाहिलं असेल, प्रत्येक ठिकाणी त्याने पाहिलं. बट कुडंट फाइंड हिम. त्याला अँड्रोकल्स त्या शहरामध्ये, त्या नगरामध्ये, त्या राज्यामध्ये कोठेच सापडला नाही. त्याने प्रत्येक ठिकाण शोधून काढली. ऍट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट. आणि मग शेवटी ते जंगलात आले. वेअर अँड्रोकल्स लिव्ड. त्या ठिकाणी अँड्रोकल्स राहत होता. त्या जंगलामध्ये आले. मग आता इथे प्रश्न विचारलाय पहा. वेअर डीड द सोल्जर पुट अँड्रोकल्स. हे नंतरच आहे. आफ्टर कॅप्चर, पकडल्या नंतरच आहे. ओके. सो मग ह्या शिपाईने त्याला सर्वत्र शोधलं. गावागावात शोधलं असेल, शहरात शोधलं असेल, प्रत्येक घरात शोधलं. यार अँड्रोकल्स कहा गया, कुठे गेला? पण त्यांना अँड्रोकल्स कुठेही सापडला नाही. मग ऍट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट. ते जंगलात आले की ज्या ठिकाणी अँड्रोकल्स राहत होता. अँड्रोकल्स कोणाबरोबर राहत होता? येस, ऍब्सोल्युटली राईट, सिंहाबरोबर. मग आता पुढे काय झालं पहा, ही तर खरी ट्विस्ट आहे. इट सो हॅपन. हॅपन HAPPENED. हॅपन म्हणजे घडलं. ऐसा हुआ की, असं घडलं की. अँड दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन. अलोन म्हणजे एकटा. दॅट डे while the lion was rested near the cave. CAVE, cave म्हणजे गुहा. आपण हिंदीमध्ये त्याला गुफा म्हणतात. की असं झालं की अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन that day while the lion rested near the cave. मग त्या दिवशी काय घडलं की अँड्रोकल्स एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह त्याच्या गुहेजवळ विश्रांती घेत होता, आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इनटू हँड्स ऑफ सोल्जर. दोघे जण कोण? येस, अँड्रोकल्स अँड लायन. ओके. बोथ ऑफ देम फेल इनटू हँड ऑफ सोल्जर. दोघे जण सिंहाच्या हाती सापडले. अँड्रोकल्स कुठे गेला होता? सॉरी, शिपायाच्या हाती सापडले. अँड्रोकल्स कुठे गेला होता? जंगलात. आणि सिंह कुठे होता? त्यांच्या गुहेजवळ. बरोबर की नाही? सिंह काय करत होता? डान्स करत होता का? नाही. ही वॉज रेस्टेड. तो काय करत होता? आराम करत होता. आणि हे दोघे जण शिपायाच्या हाती सापडले. द सोल्जर टूक देम बॅक इनटू द सिटी. शिपायांनी त्या दोघांना शहरामध्ये आणलं, नगरात आणलं. दे पुट अँड्रोकल्स इन चेन इन अ प्रिजन. प्रिजन म्हणजे तुरुंग, कारावास. शब्दार्थ दिलेत, शब्दार्थ बघा. दे पुट अँड्रोकल्स इन चेन इन अ प्रिजन. साखळदंड बांधून, साखळी बांधून, चेन बांधून अँड्रोकल्सला तुरुंगात टाकलं. अँड द लॉयन्स वॉज केज्ड. लॉयन्सला पिंजऱ्यामध्ये कैद केलं. आता इथे प्रश्न पहा. वेअर डीड द सोल्जर पुट अँड्रोकल्स अँड लॉयन्स आफ्टर कॅप्चर.
पकडल्यानंतर शिपायांनी अँड्रोकल्सला आणि सिंहला कुठे ठेवलं? तर उत्तर बघा इथे आहे. द सोल्जर पुट अँड्रोकल्स. दे मीन्स कोण? दे मीन्स सोल्जर. दे पुट अँड्रोकल्स म्हणजे काय? द सोल्जर पुट अँड्रोकल्स इन अ चेन इन अ प्रिजन. शिपायांनी अँड्रोकल्सला साखळी दंड बांधून तुरुंगात टाकलं, कारावासात टाकलं. अँड लॉयन वॉज केज्ड. आणि लॉयनला, सिंहाला पिंजऱ्यात टाकलं. पहिलं उत्तर. हे दोन प्रश्न लिहायचे आणि त्याचे पहिल्याचं पण उत्तर सांगितले तुम्हाला. पहिल्याचं उत्तर आपण सांगितलेलं की ही वुड क्लीन अँड ड्रेस लॉयन्स वुंड. आणि दुसऱ्याचं इथे पहा. ओके. सोल्जर पुट अँड्रोकल्स इन चेन इन अ प्रिजन अँड लॉयन वॉज केज. ओके, लिहून काढायचं. पुढे बघूया. इन दोज डेज. ही आताचा काळ नाही, हा प्राचीन काळ आहे. इन दोज डेज म्हणजे त्या काळामध्ये. पीपल हु फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू द वाइल्ड बीस्ट. म्हणजे त्या काळामध्ये जे लोक दोषी ठरत, गिल्टी, GUILT, गिल्टी म्हणजे दोषी, गिल्ट म्हणजे अपराधी, अपराध. अपोजिट येतं MERSY, मर्सी. ओके, नंतर आपण विरुद्धार्थी शब्द तुम्हाला देणार आहे, तेव्हा तुम्ही पाठ करा. इन दोज डेज पीपल वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाइल्ड बीस्ट. आणि त्या काळामध्ये जे लोक गंभीर गुन्ह्यामध्ये अपराधी ठरत, दोषी ठरत, गंभीर गुन्हा करत, त्यांना जंगली प्राण्यांसमोर टाकलं जायचं. म्हणजे शिक्षा म्हणून काय की एखाद्या माणसाने जर गंभीर गुन्हा केला, त्याला शिक्षा म्हणून जंगली प्राण्याच्या तोंडी दिलं जायचं त्या काळामध्ये. आता एखादा गुन्हेगार असेल, जर गुन्हा असेल तर त्याला कोर्टात सादर करतात आणि कोर्ट त्याला शिक्षा देतं. पण त्या काळी शिक्षा कडक होती. एखादा जर गुन्हेगार सापडला, त्याला गंभीर गुन्हागार, गंभीर सिरियस क्राईम, गंभीर गुन्हा असेल तर त्याला जंगली प्राण्यांच्या तोंडी द्यायचं. ऍज अ पनिशमेंट. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. PUNISHMENT. त्याला शिक्षा म्हणून त्याला जंगली प्राण्यांना द्यायचं. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ऍट दॅट टाइम. आणि त्या काळामध्ये गुलामाने मालकाच्या घरातून पळून जाणं, मालकाला न सांगता, तो अतिशय गंभीर गुन्हा मानला जायचा. Therefore, Androcles too was thrown to Therefore, Androcles too was to be thrown to the wild beast. म्हणून अँड्रोकल्सला देखील तो मालकाकडून पळून गेला होता. कुठे पळाला होता? जंगलामध्ये पळून गेला होता. आणि मग त्याची शिक्षा म्हणून अँड्रोकल्सला सुद्धा त्या जंगली प्राण्यांच्या तोंडी शिक्षा म्हणून दिलं जाणार होतं. ओके, आता हा जो भाग आहे, पुढचा भाग आहे. पुढे काय होतं? अँड्रोकल्सला खरंच त्याला शिक्षा म्हणून जंगली प्राण्याच्याकडे देतात का? अँड्रोकल्स मरतो का? किंवा सिंह काय होतो? सिंह तुरुंगातून सुटतो का? दोघं मित्र एकमेकाला मिळतात का? हे आपण काय बघणार आहोत? पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा धडा परत वाचा, सारखा सारखा वाचत राहा, शब्दार्थ पाठ करा आणि पुढे काय होतं हे आपण उद्या जाणून घेणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय. ओके, तर थांबूया आज आपण इथे. ओके, मी रेकॉर्ड पॉज करतो. रेकॉर्ड